काय सांगाल सर, आज नांदेडमध्ये भूकंप झाला. आज सकाळी 8:45 हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये पांगरा शिंदे या गावाच्या जवळ भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद मिळते. याचं एपिसेंटर पांगरा शिंदे जवळ दिसत आहे आणि त्याची खोली जी आहे ही जी तीव्रता साधारणतः 4.7 रिश्टर स्केल, तर खोली 10 किलोमीटर पाहिली गेलेली आहे. आणि ही खोली जास्त नसल्यामुळं हा तीव्रता झटका जो आहे साधारणतः नांदेड, नंतर हिंगोली, यवतमाळ, इकडं परभणी आणि जालना या सगळ्या परिसरामध्ये त्याची तीव्रता जी आहे जाणवली सकाळच्या वेळेस धक्क्या बसल्यामुळे. आणि गेल्या 6-7 वर्षाचा आपण अभ्यास केला तर या ठिकाणी सातत्याने छोटे छोटे धक्के बसत आहेत. या सर्वात मोठा धक्का आज सकाळी बसल्याची नोंद मिळते. साधारणतः 4.7 रिश्टर स्केलची बघितली गेलेली आहे. नक्कीच चिंताजनक आहे. त्या भागातल्या नागरिकांना घबराट निर्माण झाली होतीच आणि काही भागामध्ये थोड्या प्रमाणात पडझडी झाल्याची नोंद किंवा फोटो ज्या प्राप्त होत आहेत त्या काही जुन्या घरांची भिंती ज्या आहेत पडल्याची नोंद मिळते. पण मॉडरेट मध्यम स्वरूपाचा भूकंप म्हणता येईल. नक्की जाणीव जास्त आहे आणि नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायचीच आहे. प्रशासनाने देखील या भागात मॅक्रो सिस्मोग्राफिकल डेटा उभारण्यामध्ये एक यंत्रणा उभा करायची डोनेशन करून त्या ठिकाणी नोंदी घेतल्या गेल्या. नेमकं या भूकंपाचं मागचं काय कारण आहे हे काढून शोधणं सोपं जाईल. कशामुळे झाला असेल ते? नाही, भाग असा की जमिनीखालचे स्तर आपल्याला त्या जागा घ्यायला प्रयत्न करतात. पाण्याची लेवल त्या ठिकाणी कमी होते का, या नोंदी त्या ठिकाणी प्रशासकीय पातळीवर घेणं आवश्यक आहेत. आणि भारत सरकारची NGRI ही संस्था हैदराबादला आहे, कार्यरत आहे. त्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून, शास्त्रीय संपर्क करून तिथे एक नोंद कायमस्वरूपी नोंद घेतली गेली आणि त्या परिस्थितीचा अभ्यास केला, जिओलॉजी सर्वे केला, तर नक्की याची कारणं आपल्याला मिळू शकतात. नागरिकांनी नक्की घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, पण हा आजचा भूकंप जो आहे हा काही गेल्या वर्षातल्या काही अभ्यासामध्ये विचार केला तर सर्वात जास्त मोठा बघता येईल. म्हणजे किल्लारी सारखा? नाही, किल्लारी खूप मोठा होता. 6.3-4 पर्यंत बघितला होता. त्याची तीव्रता भरपूर मोठी होती. त्या मानाने हा अतिशय सूक्ष्म म्हणता येईल.